हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर सुमित खुपसे. मी एक कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे. खुपसे हॉस्पिटल, दुर्गा चौक, अकोला आहे. आज आपण काही गोष्टींविषयी जाणून घेणार आहे. ज्याच्यामध्ये आपण अपस्मार किंवा फिट असं म्हणतो. पहिली गोष्ट म्हणजे काय अपस्मार किंवा फिट किंवा एपिलेप्सी असलेले व्यक्ती लग्न करू शकतात का? तर हो, 100% ते लग्न करू शकतात. ज्याप्रमाणे एखादा शुगर किंवा डायबिटीज असलेला व्यक्ती किंवा ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन असलेला व्यक्ती गोळ्या औषधं घेऊन पूर्णपणे बरा होऊन लग्न करू शकतो. त्याचप्रमाणे एक अपस्मार, फिट किंवा एपिलेप्सी असलेला व्यक्तीसुद्धा निश्चितपणे लग्न करू शकतो आणि पुढील कौटुंबिक आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो. काही देशांमध्ये किंवा काही भागांमध्ये तसा एक नियम पण आहे, की ज्यांनी सांगितलेलं आहे, की अपस्मार किंवा फिट असलेल्या व्यक्तींना तितकेच हक्क आहेत, जितके ज्यांना अपस्मार नाहीये त्यांना. दुसरा प्रश्न असतो, की अपस्मार, फिट किंवा एपिलेप्सी असलेल्या व्यक्तींना मूलबाळ होऊ शकतात का? तर हो, निश्चितपणे जे व्यक्ती अपस्मार, फिट किंवा एपिलेप्सीची ट्रीटमेंट घेत आहेत, त्यांना अपत्य, मूलबाळ होऊ शकतात. त्यांना कन्सीव्ह होण्यात कुठलीही म्हणजे गर्भधारणा होण्यात कुठलीही अडचण होत नाही. ते नॉर्मलपणे गर्भधारणा करू शकतात. फक्त काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. उदाहरणार्थ, गर्भधारणा करण्याच्या आधी ती गर्भधारणा एकदम नियोजित किंवा प्लॅन्ड असली पाहिजे. कारण की भरपूर असे अपस्मार किंवा फिट संबंधीचे एपिलेप्सी संबंधीच्या औषधं असतात, जे आपल्याला कमी करावे लागतात किंवा ज्यांच्या गर्भावर परिणाम होऊ शकतो. अपस्मारची किंवा फिटची जी तीव्रता आहे किंवा येण्याची जी तक्रार आहे, ती कमी जास्त वाढू शकते. त्यामुळे तशा पद्धतीचे डोसेस आपल्या न्यूरोलॉजिस्टला विचारून आपण ॲडजस्ट करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय माझ्या होणाऱ्या अपत्यांना किंवा मुलाबाळांना हा त्रास असेल का? तर प्रामुख्यानं जर आपण जनरल पॉप्युलेशन घेतली, की ज्यांच्या घरात कुठलीही प्रकारची हिस्ट्री नाही आहे, की ज्यापैकी त्यांना कुठलाही आधी त्रास नव्हता. ज्यांच्या कुटुंबामध्ये कुणाला असला अपस्मार किंवा फिटचा त्रास नाही. अशा जनरल पॉप्युलेशनमध्ये सुद्धा 1 ते 2% लोकांना फिट होण्याची किंवा अपस्मार होण्याची शक्यता असते. तर ही शक्यता जी ज्यांच्या घरात अशी तक्रार आहे किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये अशी तक्रार आहे, ती साधारणतः 2 ते 3% पर्यंत वाढते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अपस्मार किंवा फिट ही वाढत नाही. त्यात काही बदल किंवा एक्सेप्शन असतात. उदाहरणार्थ, की जी जेनेटिक एपिलेप्सी असते किंवा जेनेटिक अपस्मार असते, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त असू शकतं. तर नॉर्मल किंवा साधारणपणे आपण गर्भधारणा करू शकतो. अपत्य होऊ शकतात. फक्त आपल्याला ती एक गर्भधारणा जी आहे ही सुनियोजित आणि प्लॅन्ड असली पाहिजे आणि त्या संबंधीची आपण औषधं व्यवस्थित घेतले, तर आपल्याला नॉर्मल गर्भधारणा होऊ शकते. आपण नॉर्मल मुलांना जन्म देऊ शकतो. धन्यवाद.